नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे की रमाच्या आत्म्याला मोक्ष कसा द्यायचा म्हणून काही अन्न म्हणजे भात वगैरे जे दही भात असतं तर ते बाहेर कावळ्याला द्यायला सांगितलेलं असतं. म्हणून आता पार्वती आजी ते सर्व बाहेर घेऊन येते, ते ठिकाणी ठेवते आणि काव 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 असं करत कावळ्याला बोलवत असते आणि हात जोडते की रमा, खरंच आमच्याकडून खूप काही चुका झाल्या ग, माफ कर आम्हाला, आमच्या पापांना क्षमा कर, मी जे काही पाप केलं, तुला त्रास दिलं त्याला माफी कर. अगं जे गिल्ट माझ्या मनात आहे ना त्यातून मला मुक्त कर ग रमा, प्लीज प्लीज. आणि आता होतो काही चमत्कार. तर आता ही माही म्हणजे आपल्या रमासारखी दिसणारी बॅग वगैरे घेऊन नैनासोबत इकडे मुकादमांच्या घरी येतच असते. अगं रमा बघ ना ग, तुझ्या आवडीचं जेवण ठेवलं, रमा ये ना ग. म्हणून आता पार्वती आजी पूर्णपणे अशी व्याकुळ होऊन विनवणी करत असते, म्हणजे कावळ्यांना या नक्की रमाला मोक्ष मिळेल, तिच्या आत्म्याला शांती मिळेल, म्हणून आता ते सर्व तिला जेवण कावळ्यांसाठी द्यायचं असतं. अगदी हात जोडून ती प्रार्थना विनवण्या करत असते आणि तेवढ्यात मात्र आता नैना आणि माही आतमध्ये एंट्री करतात. तेव्हा सीमा बाहेर येते आणि पार्वती आजीच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना सावरते. तर पार्वती आजीच्या डोळ्यात पाणी असतं. पार्वती आजी म्हणते की सीमा बघ ना, अगं बघ ना, पिंडाला साधा कावळा सुद्धा शिवत नाही ग, तू हाक मार ना एकदा, त्या कावळ्यांना नक्की तुझं ऐकते. मला तर असं वाटतं की नक्की रमा माझ्यावर रागावलेली आहे. तेव्हा सीमा म्हणत असते की आई अहो ते कावळे तर नाही ना. आणि तेवढ्यात आता सीमाचं लक्ष नैना आणि माहीकडे जातं आणि त्या येताना तिला दिसतात. सीमाला तर आता एक असा जब्बर शॉक बसतो. सीमा अगदी धक्क्याने तिकडे पाहत असते. तर पार्वती आजी तिला म्हणत असते की अगं बघ ना सीमा, अगं कुठे कावळा दिसतो की नाही. तेव्हा मात्र आता सीमा लगेच तिकडे बघू नये म्हणून पार्वती आजीला म्हणते की इथे कुठे नाही, मी सर्वत्र बघितलं. आई तुम्ही आत चालता का, तुम्ही आतमध्ये येऊन बसा, तुम्हाला नाहीतर त्रास होईल. तेव्हा मात्र आता पार्वती आजी म्हणते की अगं पिंड इथे ठेवलेलं आहे, मग कसा. तेव्हा आता सीमा म्हणते की पिंड वगैरे काही नाही, तुम्ही आत चला बरं, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, रमाना तुमच्यावर चिडलेली आहे, नाही ते शिवनाथ, चला बरं आई आतमध्ये चला. म्हणून आता माही आणि नैनाला बघू नये म्हणून आता सीमा ही आजीला आतमध्ये नेत असते आणि तेवढ्यात मात्र आता माहीचं लक्ष सीमाकडे जातं. ती लगेच खुशून आंटी असं म्हणते. तर नैना म्हणते की काय, म्हणून आता माही लगेच सीमाकडे जायला निघते. परंतु आता नैना म्हणते की गो गो, अगं माझ्या आई चल मागे, अगं आंटी आहेत आपण त्यांना नंतर भेटूयात. तेव्हा मात्र आता पार्वती आजीला खूप टेन्शन येतं आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. सीमाला विचारते की काय ग सीमा, आपल्या रमाला कधीच आता मुक्ती नाही मिळणार का ग. तेव्हा लगेच सीमा म्हणते की नाही हो मिळेल, तुम्हाला मला तसं म्हणायचं नव्हतं, अहो तिला मुक्ती मिळणार, शिवेल असं नाही, पण आता नाही. तर पार्वती आजी म्हणते की सीमा अगं तू काय बोलते, कारण सीमा आता सर्व काही अगदी घाबरून आणि गोंधळत ते सर्व बोलते. सीमा म्हणते की आई अहो रमा कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येईल हे मात्र नक्की. परंतु माही मात्र आता नैनाच्या हातातील हात हिसकावते आणि नाही मला आंटीकडे जायचं म्हणून परत जायला निघते. तेव्हा मात्र आता नैना पुन्हा तिच्या हात धरते आणि तिच्या गळ्यामध्ये हात घालून तिला पुन्हा मागे नेते आणि आपण भेटूयात ना असं म्हणते. तर माही विचारते की काय ग, काय चाललं तुझं हे सर्व. नैना म्हणते की आपण भेटूयात नंतर तुझ्या आंटीला. तर पुढेही पार्वती आजी सीमाला म्हणत असते की सीमा अगं रमाला जर कधी मुक्ती नाही मिळाली ना, तिला शांतता नाही मिळाली ना, तर कधीही मी स्वतःला माफ नाही करू शकणार. अगं तू बघ ना सीमा एकदा हाक मारून. तर आता सीमा म्हणते की नाही आई, हे बघा बरं कावळा, मला तर असं वाटतं हीच आपली रमा आहे, ह्याच कावळ्याकडे तुम्ही लक्ष ठेवा, हाच कावळा पिंडाला शिवणार आहे, बघा तुम्ही. तेव्हा आजी म्हणते की अगं सीमा इकडे तर फक्त एकच कावळा आहे, तिकडे बघ ना किती कावळे आहेत. सीमा म्हणते की नाही पार्वती आई, इकडेच कावळा आहे तो, म्हणजे आपली रमा इकडेच आहे, इकडेच पहा. तर आजीचे तोंड ती तिकडे वळवते आणि इकडे कावळे नाहीत, तिकडे कावळा आहे, दिसला ना तुम्हाला कावळा. तेवढ्यात माही पुन्हा पुढे येते आणि नैना पुन्हा तिच्या हाताला धरून मागे घेऊन जात असते. सीमाचं इकडं पार्वती आजीला वळवण्याचं काम सुरू असतं आणि तिकडे मात्र नैनाचं हे माहीला मागे घेऊन जाण्याचं काम सुरू असतं. सीमा म्हणते की बघा आई, ह्या कावळ्यावर आपण लक्ष ठेवून राहूयात, तिकडचे कावळे विसरा, तुम्ही तिकडचे कावळे विसरा. आई मी तुम्हाला सांगते की तुम्ही एक काम करा, तुम्ही येथे उभे राहू नकात. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की सीमा अगं नक्कीच झालं तरी काय तुला असं का असं करतेस, जोपर्यंत पिंडाला कावळा शिवत नाही तोपर्यंत मी येथून हलणार नाही. सीमा म्हणते की आई अहो तुम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाही, काही प्यालात का तुम्ही, नाही ना, मग तुम्हाला जर त्रास झाला तर एकतर ऊन बघा बरं केवढं आहे. तर पार्वती आजी म्हणते की अगं सीमा काय बोलतेस तू, येथे कुठे ऊन आलं ग. सीमा म्हणते की आई अहो मी तुम्हाला सांगते, तुम्हाला नाही कळत, येथे ऊन सुद्धा आहेत आणि कावळा शिवला की मी लगेच तुम्हाला येऊन सांगते, तुम्ही जा बरं आतमध्ये.
चला बरं आई आतमध्ये चला म्हणून सीमा आता पार्वती आईच्या हाताला धरते आणि कावळा नक्की शिवणार आहे. मी सांगते तुम्हाला इकडचा कावळा शिवणार. मी तुम्हाला नक्की सांगेल बर का कावळा शिवल्यानंतर. तोपर्यंत मात्र तुम्ही बाहेर येऊ नका. म्हणून आता कसं बसं सीमा ही पार्वती आजीला शेवटी आतमध्ये पाठवते. त्यावर मात्र आता नयनाने इकडे माहीला खूप काही प्रमाणात अडवलेलं असतं. तिला तीनदा मागे घेऊन ती आलेली असते. तर माही आता चिडते. माही म्हणते की नयना अगं काय प्रॉब्लेम आहे ग तुझा. तेव्हा आता नयना म्हणते की माझं ऐक आणि तिच्या अंगावर एक ओढणी तिच्या डोक्यावर टाकते आणि ही ओढणी घे. तेव्हा आता माही जोरात ती ओढणी फेकून देते आणि नयनाला म्हणते की स्टॉप इट नयना, मला नकोय तुझी ओढणी. आणि तेवढ्यात मात्र देते आता सीमा त्या दोघींजवळ येते आणि त्या दोघींना म्हणते की अरे येथे काय करतात तुम्ही दोघी जणी. तेव्हा मात्र माही ही इतकी खुश होते आणि सीमाला डायरेक्ट म्हणते की क्यूट आंटी आणि डायरेक्ट मिठीच मारते. आय एम मिस यू. सीमा म्हणते की हो हो हो. सीमा म्हणते की चला बरं आतमध्ये, येथे उन्हात तुम्हाला त्रास होत असेल, चला सावलीत चला. तेव्हा नयना ही बॅगा घेते आणि माही मात्र मस्त दिमाखात ही सीमा बरोबर जाते. नयनाला सर्व बॅगा घ्याव्या लागतात. त्यानंतर मात्र आता पार्वती आजी अगदी नाराज होऊन आतमध्ये येते कारण तिला असं वाटत असतं की रमाच्या पिंडाला कावळा शिवला नाही. आणि तेवढ्यात मात्र आता मधुमती आजी समोरूनच येते, चान्स मारून घेते. काय ग पार्वती का तोंड पडलंस तुझं. अगं तुझी ती नाचून गेली. आता किती दिवस असं तिचं दुःख घेऊन बसणार आहे तू अशी तोंड घेऊन. जरा भानावर ये जरा. आता पार्वती आजीला खूप मधुमती आजीचा राग येतो आणि ती म्हणते की अगं मधुमती जरा गप्प बस, तोंड आवर तुझं. मी तुझ्या समोर हात जोडते. अगं एकतर अगोदरच आम्ही खूप त्रासात आहोत. कसं असं बोलवतोस ग, तुला कशी इतकी निष्ठुर तू होऊ शकते. अगं खरंच सांगते मी तुला मधुमती, खरंच तुझ्या समोर हात जोडते. जर तुला 4 व्यवस्थित नीट शब्द बोलता येत नसेल सात्वनाचे, पण असं टोचून तरी असं निदान बोलू नकोस. त्यावर आता मधुमतीचा पारा काही वेगळाच असतो. तर ती पार्वती आजीला थोडीशी सुद्धा किंमत देत नसते आणि म्हणते की बास कर, आता खूप काही बोलली तू, आता रडायचं नाही. आता तू माझं चॅलेंज घे. आजपासून मी तुझ्या घराचा नरक करेल. तू तर आता खूप असे मोठमोठे बिझनेस सांभाळत होती ना, मग आता तर तू फक्त घर सांभाळून सांभाळून दाखव घर. माझं चॅलेंज आहे तुला. तेव्हा आता पार्वती आजीला आणखीन टेन्शन येतं आणि मधुमती आजी तोऱ्यातच आतमध्ये निघून जाते. तेव्हा पार्वती आजीला खूप वाईट वाटतं, तिला टेन्शन सुद्धा येतं. ती मनात म्हणते की आपण केलेल्या पापाची भोग येथे ह्याच जन्मात आपल्याला फेडावी लागतात, हे मात्र खरं आहे. रमाला मी म्हणजे घरात आल्यापासून जो काही त्रास दिला, जाच केला, त्याचीही आता मला शिक्षा असेल. त्यानंतर मात्र आता सीमा ह्या दोघींना जरा थोडंसं आडोशाला घेऊन येते आणि नयनाला विचारते की नयना अगं तू हिला इथे का घेऊन आलीस. माही फक्त पाहत असते. तेव्हा आता नयना घाबरतच म्हणते की काकू त्या घर मालकाने आम्हाला घराच्या बाहेर काढलं. सीमा म्हणते की का असं केलं त्याने. तर नयना म्हणते की कारण ही पोरगी त्याच्या बायकोला म्हणाली त्याने जर तुला परत मारलं ना, त्याचं जे काही घोरणं आहे ते रेकॉर्ड कर आणि सोशल मीडियावर व्हायरल करून टाक असं म्हणाली. सीमा म्हणते की काय हो का माही. तेव्हा माही म्हणते की हो आंटी. आणि तो त्याच्या बायकोला खूप असा त्रास देत होता, तो अगदी एक असा गुन्हा करत होता. मग आता असं घडत असेल तर आपण स्वतःला कसं शांत ठेवायचं, म्हणून मी मध्ये पडले. तर सीमा म्हणते की अगं माही असं नसतं ग बाई. ती बाई आणि तिचा नवरा त्या दोघांनी त्यांच्यातील बघून घेतलं असतं, तू कशाला त्या दोघांमध्ये उगाच पडली. तेव्हा माही म्हणते की एक्झॅक्टली आंटी, मला हेच होऊन द्यायचं नव्हतं. माही सांगत असते की ती त्याची बायको म्हणत होते की तिचा नवरा तिचं कुंकू असू शकतं. मग आता नवरा एक कसं कुंकू असू शकतं असं इंग्लिशमध्ये खूप काही ती सीमाला सांगत असते. जर का आपल्याला कोणी त्रास देत असेल तर त्याचं तसं कसं काय ऐकू शकतो, म्हणून ती ऐकू हा शब्द म्हणण्याऐवजी लिसरू शकतो असं म्हणते. तेव्हा आता सीमाला काही कळत नसतं. सीमा नयनाला विचारते. नयना म्हणते की तिला असं म्हणायचं होतं की जो आपल्याला त्रास देतो आपण त्यांचं कसं काय ऐकू शकतो, लिसन करू शकतो. तेव्हा सीमा डोक्याला हात लावते आणि मी आता काय करू. खरंच नयना मला काही कळत नाही. इतकी निरागस पोर आहे, ही लोकाची पोर आहे, त्यामुळे मी तिला धपाटे सुद्धा घालू शकत नाही. तेव्हा नयना तर खूप रागवलेली असते. नयना म्हणते की कधी कधी मला असं वाटतं हिला खलबात्यात घालावं आणि कुटुंब काढावं. तेव्हा माही सीमाला म्हणत असते की आंटी. तेव्हा मात्र मी बोलले नयनाला की क्यूट आंटीचं घर इतकं मोठं आहे, इझिली आपण कुठेही ऍडजस्ट होऊन जाऊ, हो की नाही नयना. सीमाला हसायला येतं. सीमा विचारते की असं वाटतं का माही तुला. खूप छान बरं का. माही म्हणते की आंटी डोंट वरी,
तरी मी अजिबात आगाऊपणा नाही करणार. सीमा म्हणते की असं तुला वाटतं? तर माही म्हणते की काय? माही म्हणते की आंटी आय ट्रस्ट यू. ओके. मी नीलला सुद्धा हे सांगितलं आणि नील तर मला असं म्हटलं की नक्की त्यांचा काहीतरी फायदा असेल म्हणून त्या तुला मदत करतात. तेव्हा मी नीलला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की नील अरे असं काही नाही, क्यूट आंटी आणि नैना खरंच खूप बेस्ट आहे असं मी नीलला सांगितलं. तेव्हा नैना म्हणते की काय ग, आम्ही तुला मदत करतो आणि तो तुझा नील का फील तुला असं म्हणला आमच्याबद्दल. तेव्हा आता माही थोडासा हळूच आवाज करते, नैना सॉरी, त्याच्या वतीने मी सॉरी बोलते. ओके काता, तू त्याला इग्नोर कर, मी हँडल करते सर्व. तर सीमा म्हणते की अगं मला खरंच खरंच काही कळत नाही आणि तुम्ही कुठेही जाऊ नका. नैना तू इला सुद्धा येतेस थांबून धर, तोपर्यंत मी गेस्ट हाऊसची चावी घेऊन येते आणि नैनाला चांगलं बजावून ठेवते. माही म्हणते की गेस्ट हाऊस? नैना म्हणते की हो हो. त्यानंतर इकडे अक्षय मात्र आपल्या रूम मध्ये येतो, रमाचा फोटो हातात घेतो आणि सारखा एकटक त्या फोटोकडे पाहत असतो. रमा बरोबरचे आतापर्यंतचे क्षण त्याच्या डोळ्यासमोर येतात. तो रमाला म्हणलेला असतो की आज तू पूर्णपणे माझी होशील का? तर रमा म्हणते की मी आता सुद्धा तुमची आहे, या पुढे सुद्धा तुमचीच असणार आहे. आणि एकदा छान असा सर्व घरातील लोकांसमोर रमाने त्याचा किस केलेला असतो. हे सर्व काही आता अक्षयच्या डोळ्यासमोर येतं. एकमेकांबरोबर जो काही तो बर्फाचा गोळा आहे तो एका सोबत त्यांनी खाल्लेला, आत्ता सोबत एकमेकांसोबत घालवलेले क्षण, एकमेकांच्या मागे ते असे धावत पळणारे सर्व क्षण आता अक्षयला आठवतात. अगदी वारकऱ्याच्या रूपामध्ये येऊन दोघे विठ्ठल भक्त सुद्धा झालेचे क्षण त्याच्या डोळ्यासमोर येतात. आणि जेव्हा मात्र तो मागून रमाच्या गाडी येते आणि ती गाडी तिला अक्षय समोर उडून देते, हे सर्व आता त्याला पुन्हा डोळ्यासमोर येतं. मग उंच आकाशात उडते आणि त्या दरीत जाऊन पडते. तेव्हा मात्र आता अक्षयच्या डोळ्यात पाणी येतं. रमाच्या फोटोकडे पाहत असतो आणि त्याच्या डोळ्यातील पाणी सुद्धा त्या फोटोवर पडतं आणि त्याची ती अवस्था खूप अशी दयनीय असते. आणि तेवढ्यात मात्र आता आतमध्ये पार्वती आजी येते. पार्वती आजी अक्षयला तसे त्या अवस्थेत बघून तिला सुद्धा आणखीन वाईट वाटतं. पार्वती आजी अक्षय जवळ येते आणि अक्षय सारखा त्या फोटोकडे पाहत असतो. तेव्हा आता पार्वती आजी अक्षयच्या खांद्यावर हात ठेवते आणि अरे बाळा. तेव्हा आजीला बघून अक्षय सुद्धा आजीच्या मिठीत येतो आणि दोघे सुद्धा एकमेकांच्या गळ्यात पडून खूप रडतात. पार्वती आजीला आपल्या नातवाची अवस्था आणि रमा आपल्याला सोडून गेले हे सर्व काही दुःख सहन होत नसतं. अक्षय आजीला विचारतो की आजी हे काय सर्व श्राद्ध वगैरे काय? तेव्हा आजी म्हणते की अरे मला नाही का वाटत हे सर्व खोटं निघावं, रमा आपल्या घरी परत यावी. पण अरे एक गोष्ट लक्षात घे बाळा, अरे रमा इतक्या उंचीवरून खाली पडली, तिचं आपल्याला कोणतेही काही अगदी अंश सुद्धा मिळालेला नाही, त्यामुळे हे असं आपल्याला सर्व करावंच लागेल. तेव्हा आता अक्षयला खूप आणखीन रडायला येतो आणि राग सुद्धा येतो. तो आजीला म्हणतो की आजी म्हणते की अरे अक्षय हेच आता सर्व खरं आहे आणि ते तुला खरं मानावं लागेल, ते सत्य आहे ते तुला स्वीकारावेच लागेल. अरे तुला हे स्वीकारायला हवं की रमा आता कधीच परत नाही येणार. तर अक्षय म्हणतो की नाही आजी, मी आता हे स्वीकारू शकत नाही की आपली रमा आपल्यासोबत नाही म्हणून, कारण माझ्या रमाला काही झालेले नाही, मी हे नाही स्वीकारू शकत. तिला जर तसं काही झालं असतं तर ते मला जाणवलं असतं, परंतु मला तसं काही जाणवत नाही. याचा अर्थ आपली रमा जिवंत आहे, तिला काही झालेलं नाही, आपली रमा नक्की परत येणार. त्यामुळे हे जे काही श्राद्ध वगैरे आहे ना ते घालणं जरा बंद करा. मला पूर्ण खात्री आहे की माझी रमा नक्की परत घरी येणार आहे म्हणून. तेव्हा अक्षय खूप रडत असतो आणि पार्वती आजीला सुद्धा अक्षयकडे बघून खूप असं रडायला येतं. त्यानंतर आता सीमा ही माही आणि नैनाला घेऊन गेस्ट रूमकडे येते आणि दरवाजा उघडते तर आतमध्ये खूप असं घाण धूळ वगैरे सर्व काही असतं. सीमा म्हणते की बाप रे बाप, खरंच किती धूळ, किती हा पसारा, थांबा मी लगेच आवरायला घेते बरं का. तेव्हा मात्र आता जेव्हा ही माही आतमध्ये रूममध्ये येते आणि इकडे अक्षयला असा भास होतो, तो आजीला अगदी पक्क्या विश्वासाने म्हणतो की आजी बघतच राहा की माझी रमा परत मापटं ओलांडून आत येते की नाही. तेव्हा आता नैना म्हणते की काकू अहो मी तुम्हाला ही सर्व आवरायला मदत करते. आणि तेवढ्यात मात्र आता माहीच्या समोर 2-3 असे डबे असतात मोकळे आणि आता माही आतमध्ये येणार तोच लगेच ते डबे तिच्या पायाने असे लाथडले जातात आणि त्यांचा कर्कश असा आवाज होतो. तेव्हा सीमा कानांना हात लावते आणि अगं बाई माही, अगं काय केलंस तू हे? तेव्हा मात्र सीमा त्या डब्यांकडेच पाहत असते आणि जेव्हा रमा या घरात गृहप्रवेश करून आलेली असते तेव्हाचे क्षण आता सीमाच्या डोळ्यासमोर येतात. तेव्हा सीमा म्हणते की अगं बाई हा तर नियतीचाच संकेत दिसतोय. तेव्हा माही म्हणते की आय एम सॉरी आंटी. नैना आता डोक्याला हात लावूनच घेते. तेव्हा मात्र आता ती इंग्लिशमध्ये काहीतरी बोलते, परंतु नैना म्हणते काय करू हिचं इंग्लिशचं, खरंच इतकी
तळतळते ना ती. तेव्हा मात्र आता नैना तिला म्हणते की अगं वीक नाही, राईस राईस. तेव्हा सीमा म्हणते की अगं राईस नाही, तांदूळ तांदूळ. तेव्हा सीमा म्हणते की हो हो हो. तर माही म्हणते की ओके हो, तांदूळ पडले तांदूळ, कारण तो तांदळाचाच असा डब्बा असतो आणि त्या डब्याचं झाकण उघडून शेवटी त्याच्यातली तांदूळ बाहेर पडलेले असतात. म्हणून आता सीमाला असं वाटतं की नक्की आता रमा तर घरात आली आणि हा काही नियतीच्या संकेतमुळे गृहप्रवेश झाला की काही, सर्व काही आता सीमाला बघून आनंद तर होतोच. त्यानंतर इकडे अक्षय हा रूममध्ये आजीचा हात हातामध्ये घेतो आणि अगदी तो म्हणजे पक्क्या खात्रीने सांगतो की आजी तू माझ्यावर विश्वास ठेव, माझी रमा घरात परत येईल आणि ती परत आली ना घरामध्ये आनंद असा ओसंडून वाहीन आणि बघतो की तिचं स्वागत फुलांच्या वर्षावाने होतं की नाही. व अक्षय पूर्णपणे असा खुश होत असतो की त्याला पूर्णपणे खात्री असते की माझी रमा नक्की परत येईल म्हणून. आजीला मात्र आता अक्षयचं बोलणं हे निरर्थक वाटतं. तिला असं वाटतं की कसं आता ह्या अक्षयला समजावू, कारण आता रमा नाही येऊ शकत, अशा ठिकाणी ती गेलेली आहे. तेव्हा मात्र इकडे सीमा नैना सर्व काही ह्या तेथील पडदे वगैरे जे काही तेथील सामान असतात ते इकडे तिकडे असं धुळीनं माखलेलं असतं आणि ते सर्व पसारा आवरतच असतात आणि माहीचं चालू असतं इकडून तिकडून. अगदी ती बघत असते, काही काम तर करत नसते परंतु आनंद मात्र घेत असते आणि ती खिडकीजवळ येते, खिडकीतील पडदा मागे करते आणि त्याच वेळेस मात्र आता अक्षय इकडे जसं बोलतो की फुलं तिच्या अंगावर पडतील तसंच खिडकीतील जो काही वेल असतो त्याची सर्व फुले ही वाऱ्याने उघडल्यानंतर आतमध्ये माहीच्या अंगावर येतात. माहीला इतकं छान वाटतं. माही म्हणते की खरंच जसं सीमा तिच्या जवळ येते आणि ते फूल उचलत म्हणते की खरं सांगू की कधी कधी असं वाटतं की देवानेच तुला पाठवलं इथे, पण जरा सबुरीने वाग ना ग, नीट वाग ना. तर माही म्हणते की क्यूट आंटी मी तुमचं ऐकते म्हणून तुम्ही मला असं बोलतात का. त्यावर आता सीमा म्हणते की नाही ग, तू लहान आहेस, अल्लड आहेस म्हणून तुला हे सर्व बोलते. आणि काय ग, माझ्या नैनाला घराच्या बाहेर काढलं हे तुझ्यामुळे, विसरलीस का तू ते. तेव्हा माही म्हणते की हो ना, आणि मग आपण तेथून घराच्या बाहेर पडलो म्हणून तर येथे राहतोच आणि येथे राहायला मात्र मला नक्की आवडेल. तेव्हा आता सीमा म्हणते की अगं मी तुला सगळं नाही सांगू शकत ग, पण येथे राहणं इतकं सोपं नाही. तेव्हा माही म्हणते की एक्झॅक्टली मी सुद्धा तेच म्हणते, येथे मी नाही राहू शकत, आउट हाऊस मध्ये नाहीच राहू शकत, मी त्या घराबद्दल बोलते की जे घर तुम्ही मला दाखवले. तेव्हा सीमा म्हणते की हे बघ, तेथे जाण्याचा विचार सुद्धा करायचा नाही, मी तुला अगोदर सांगून ठेवते. तेव्हा आता माही म्हणते की बट व्हाय, मी त्या जागी का जाऊ शकत नाही, ते ही जागा आहे ना राहण्याची, ती बोरिंग आहे, नको मला, माझ्या रूमच्या हाफ सुद्धा ही रूम नाही. आणि बघा इथे किती धूळ आहे म्हणून आपल्या बोटांना ती धूळ लावून दाखवते. नैनाला मात्र इतका राग येत असतो, ती रागानेच पाहत असते, अगदी मला हा भूत बंगल्यासारखा वाटत असतो असं माही म्हणते. तेव्हा नैनाला आता राग येतो. नैना म्हणते की माही नुसता हट्टीपणा करू नकोस. तेव्हा माही थोडीशी बाजूला जाते. नैनाला मात्र आता त्या माहीचा इतका राग येतो. सीमा म्हणते की नैना अगं या माहीचं काय करायचं आता. नैना म्हणते की काकू आता तुम्हीच बघा, लहान आहे सांभाळून घेतो ना तर डोक्यावर चढली आणि आता ही माही माझ्या पूर्णपणे डोक्यातच जाते. सीमा म्हणते की अगं हो हो हो, जरा शांत होशील का प्लीज. नैना म्हणते की अहो काकू आपली रमा कशी होती हो, अशी नव्हती. सीमा म्हणते की अगं नैना ती लहान आहे, अल्लड आहे, पण मनाने मात्र बिचारी खरंच खूप चांगली आहे ग. तेव्हा नैना म्हणते की हो ना, पण कुठे केव्हा कधी काय बोलावं तिला काही कळत नाही. अहो काकू लहान मुली कसे वागतात ना अगदी तशी वागते, त्यांच्यापेक्षा जास्त एकाकन जास्त वरचढ. त्यावर आता सीमा नैनाला म्हणते की नैना अगं कधी कधी मला असं वाटतं की आपण सर्व काही तिला खरं सांगून टाकूयात का, नाही म्हणजे आपण तिला आपल्या रमाचा फोटो दाखवायचा का आहे, तिचा तो कोण नील का कोण तो म्हणाला ना या दोघी जणी केवढी काळजी घेतात तुझी, नक्की त्यांचं काहीतरी त्यांचा फायदा असेल आणि त्यात नक्की त्यांचा काहीतरी स्वार्थ असेल म्हणून त्या तुझी काळजी घेतात. तिला ते खरं वाटायला नको, आपल्याबद्दल तिचा सुद्धा काहीतरी असा गैरसमज होईल म्हणून मी तुला विचारते की आपण तिला सर्व खरं सांगून टाकूया. तेव्हा नैना म्हणते की काकू तुमचं अगदी बरोबर आहे, परंतु ती आपली बाजू समजून घेईल का. त्यावर आता सीमा म्हणते की तेच तर मला नाही कळत ग नैना. तेव्हा मात्र आता जे व्हायचं नव्हतं तेच होतं, म्हणजे आता ह्या माहीच्या हातामध्ये अक्षय आणि रमा या दोघांचा एकत्रीचा फोटो लागतो. तर माही आता तो फोटो बघून अगदी शॉकच होते आणि सीमा आणि नैना ही जेव्हा पाहतात तर त्यांना एक खूप मोठा असा धक्काच बसतो. तेव्हा आता त्या दोघीही माहीजवळ येतात. तर माही लगेच त्या फोटोकडे पाहत सीमाला विचारते की आंटी ह्या फोटोतील ही मुलगी कोण आहे. तेव्हा सीमाच्या डोळ्यात पाणी येतं. सीमा म्हणते
म्हणते की ही रमा माझी सून. तेव्हा माही म्हणते की म्हणजे माझ्यासारखीच ती तुमची सून आहे. नैना म्हणते की हो, कार्बन कॉपी. तेव्हा माही लगेच आपल्या चेहऱ्याला हात लावत असते आणि चेक करून पाहते. सीमा म्हणते की हो, खरं आहे. अगं आहे, तुझ्या आणि तिच्या दिसण्यात साम्य आहे. तेव्हा माही म्हणते की हो, एक्झॅक्टली, पण हे असं कसं होऊ शकतं. तेव्हा सीमाच्या डोळ्यात पाणी येतं आणि नैना तिला सावरते. तेव्हा माही विचारते की आंटी ओके. तेव्हा सीमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. ती तर माहीला सांगायला सुरुवात करते की अगं, माझी रमा गेल्यापासून माझा अक्षय बिथरला. जगण्याची त्याच्यासाठी काहीच अशी उमेद नाही राहिली. म्हणून मला असं वाटलं की तू तिच्यासारखी दिसते, म्हणून तू नक्की मला मदत करू शकशील. तेव्हा आता माही म्हणते की मदत म्हणजे नक्की काय करायची आंटी. तर सीमा म्हणते की हे बघ, अगं तू तिच्यासारखी दिसते सेम. माझ्या अक्षयला जगण्याची नवीन उमेद द्यायला, त्याला ह्या दुःखातून बाहेर काढायला शेवटी तूच आता माझी मदत करू शकते. तू जर रमा बनून त्याच्यासमोर आली तर तो यातून सावरेल ग. माझा अक्षय मला परत मिळेल. तेव्हा नैना सुद्धा म्हणते की प्लीज माही, आम्हाला मदत कर. तेव्हा मात्र आता माहीला एक शॉक बसतो. माही हसते. तेव्हा आता ती म्हणते की हो हो, नील एकदम राईट असं बोलत होता. नील मला बोललाच होता की नक्की त्यांचा काहीतरी मतलब असेल, म्हणून त्या तुझी इतकी मदत करत असतील आणि ते मला आता समजतंय. तर आता सीमा म्हणते की नाही अगं, काही मतलब नाही. तेव्हा आता माही चिडते. माही म्हणते की स्टॉप इट, दिस स्टॉप इट. आणि आंटी सिरियसली, आंटी सिरियसली, मी नीलला बोलले सुद्धा. क्यूट आंटी आणि नैना ह्या खरंच बेस्ट आहेत. बट नाही तर बट यू आर फ्रॉड, आणि तुम्ही खरंच फ्रॉड आहात. तेव्हा आता नैना म्हणते की माही अगं प्लीज तू ऐकून तरी घे ना ग. तेव्हा सीमा म्हणते की हो अगं, तू अजून सुद्धा आमच्यावर ट्रस्ट करू शकते. मी फक्त अडचणीत आहे म्हणून तुझी मदत मागते ग. प्लीज तू आम्हाला समजून घे. तू चिडू नकोस, तू रडू नकोस. परंतु माही काही ऐकायला तयार नसते. शडाप असं म्हणून मी इथून जाते, आय एम गोईंग असं म्हणत माही जायला निघते. तर सीमा आणि नैना दोघीही माहीला म्हणतात की माही प्लीज ऐकून तरी घे. अगं ऐक ना माही. तेव्हा सीमा जोरात ओरडते की माही थांब. तेव्हा मात्र हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता पार्वती आजी मस्त ही रूम मध्ये दारू वगैरे पित असते आणि ग्लासमध्ये ती दारू ओतून तर ठेवते. तर माही गुपचूप तेथे आलेली असते. माही म्हणते की कसली चिल मारते यार, मला सुद्धा हवी आहे. म्हणून पार्वती आजीला एक फोन येतो आणि फोनवर बोलता बोलता ती बाहेर निघून जाते. आणि तोच आता माही ते ग्लास लगेच दारूचा उचलते आणि पिऊन टाकते. त्यानंतर मात्र आता ती मस्त बसून खात असते आणि दारू पिऊन मज्जा करत असते. आणि अक्षय मात्र आजीच्या रूममध्ये येतो आणि दरवाजा उघडतो. तोच लगेच माहीला कळतं. माही लगेच लपून शोकेसच्या मागे बसते. आणि तर अक्षय आतमध्ये येतो. आजीला आवाज देतो की आजी अगं तू कुठे आहेस. परंतु त्याच वेळेस आता माहीच्या हातातील एक वस्तू खाली पडते. तेव्हा अक्षय म्हणतो की कोण आहे तिकडं. म्हणून तो आता कपाटाजवळ येऊन पोहोचतो आणि तेथे मात्र आता माही लपलेली असते. तेव्हा आता अक्षय ह्या माहीला ओळखेन का. तर आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.